आपल्या सगळ्यांना काळजी घ्यायला लावणारी बातमी, कारण आज उद्या राज्यात उष्णतेची लाट जाणवण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिलाय। विशेषतः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तापमान वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। श्रीधर हसबनीस आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहे। श्रीधर, काय नेमकं म्हटलेलं आहे हवामान खात्याने? विलास, IMDने जे सांगितलं आहे त्यानुसार आज आणि उद्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागामध्ये उष्णतेची लाट येऊ शकते। आणि जसं आपल्याला माहिती आहे, गेल्या 2 आठवड्यापूर्वी जी उष्णतेची लाट आली होती, रायगडच्या भिरामध्ये जे जगातलं सर्वाधिक तापमानही आलं होतं, त्यानंतर काही प्रमाणात तापमान कमी झालं होतं। मात्र आता पुन्हा उष्णतेची लाट येऊ शकते आणि आज आणि उद्या प्रामुख्याने जास्त तापमान वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। नक्कीच, तेव्हा तापमान वाढणार आहे, उष्णतेची लाट येणार आहे, तेव्हा आज आणि उद्या तुम्ही जेव्हा घराबाहेर पडाल तेव्हा निश्चितपणे काळजी घ्या आणि त्या सगळ्या संदर्भातले उपाय करूनच घराबाहेर पडा। यानंतर एक धक्कादायक बातमी लातूरमधून आहे। लातूर जिल्ह्यात एका 21 वर्षीय मुलीनं लग्नासाठी कर्ज मिळत नसल्यानं आणि घरच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। भिसे वाघोली इथल्या शीतल व्यंकट वायाळ या 21 वर्षीय मुलीनं सततची नागफिकिरी, हालाखीची आर्थिक परिस्थिती आणि लग्नासाठी कर्ज मिळत नसल्यानं कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे। आत्महत्येपूर्वी तिनं सुसाईड नोट लिहून ठेवली आहे। 4-5 एकर जमीन होती, एवढी शेती करत होती, 2 पोरं, एकदा कॉलेजला शिकायला, 12वीला एवढ्या ह्याच्यात शिकवित होते, 10वीच्या पोरला घरी बसविलं, चल बाई शेतात म्हणून आणत होते रोज सकाळी तिला गाडीवर टाकून। मग घरात आम्ही स्वतः तिला लग्न करायचं गेल्या सालपासून पाहुणे येत होते, लग्न करायचं, मग घरात पैसा दिसला, तिला काय वाटलं का काय म्हणून तिने असं केलेलं आहे। काँग्रेस राष्ट्रवादीच्या संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा आजपासून बुलढाणा येथून सुरू होतोय। जिजाऊ यांचं जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा इथून या यात्रेला सुरुवात होईल। पहिला दिवस 3 ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत आणि दुसऱ्या टप्प्यात संघर्ष यात्रा बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि पालघर जिल्ह्यातून जाणार आहे। समृद्धी महामार्गासाठी बळाचा वापर करून जमीन मोजणी करणाऱ्या फडणवीस सरकारवर खासदार राजू शेट्टी यांनी सडकून टीका केली आहे। समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या बळजबरीने जमिनी घ्यायचा प्रयत्न केला तर महागात पडेल असा इशारा राजू शेट्टीने दिला। शिवडी इथं आयोजित शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते। गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई-नागपूर समृद्धी एक्सप्रेससाठी बळजबरीने शेतकऱ्यांच्या जमिनीचं अधिग्रहण केलं जात असल्याचा आरोप होतोय। त्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या ते भेटीला गेले। यावेळी त्यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी बी राधाकृष्ण यांच्यावर देखील टीका केली। कशासाठी यांना नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग पाहिजे? चालेल, नागपूरला तुम्ही एक ड्राय पोर्ट आणताय, पण एकदा ड्राय पोर्ट आल्यानंतर आणि परत तुम्हाला JNPT जायची गरज आहे काय? यानंतर एक धक्कादायक बातमी नागपुरातून येते। नागपुरात महिला वकिलावर हल्ला करणाऱ्या आरोपीची ओळख पटलेली आहे। 17 वर्षीय अल्पवयीन आरोपीनं राजश्री टंडन यांच्यावर हल्ला केल्याचं काल समोर आलं होतं। अगदी पाठलाग करून या महिला वकिलाची हत्या करण्यात आली होती। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। रजत, आरोपीची ओळख पटली आहे, काय कारण होतं हत्येचं? जी माहिती समोर आलेली आहे त्याप्रमाणे 17 वर्षाच्या एका अल्पवयीन मुलाने ही हत्या केल्याचं उघड झालेलं आहे। हा जो अल्पवयीन मुलगा आहे त्याचं कुटुंब याच महिला वकिलाच्या घराजवळ राहतो। काही महिन्यांपूर्वी राजश्री टंडन या महिला वकिलाने तक्रार करून अल्पवयीन मुलाच्या वडिलांविरोधात पोलीस कारवाई करण्यासाठी त्या कारणीभूत ठरल्या होत्या आणि पोलिसांच्या कारवाईमध्ये अल्पवयीन मुलाचे जे वडील आहेत त्यांना नागपुरातून तडीपार करण्यात आलेला होता। सध्याही त्याचे वडील नागपुरातून तडीपार आहेत आणि त्याच रागातून काल संध्याकाळी पण दोघांमध्ये वाद झाला आणि त्याच्यानंतर औषध घ्यायला जेव्हा राजश्री टंडन जात होते तेव्हा मोका साधून अल्पवयीन मुलाने त्यांच्यावर वार केले आणि फोटो स्टुडिओमध्ये घुसून त्यांची हत्या केली आहे। त्यामुळे महिला वकिलांनी केलेली जी तक्रार होती तीच या हत्या मागचं एक प्रमुख कारण आहे असं आतापर्यंतच्या तपासामध्ये समोर आलेलं आहे। विलास, धन्यवाद रजत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। काश्मीरसह अनेक मुद्द्यांच्या दडपणामुळे संरक्षण मंत्रीपद सोडल्याचं वक्तव्य गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केलंय। तसंच दिल्ली हे आपलं कार्यक्षेत्र नसल्याची जाणीव झाल्यानंच गोव्यात परतण्याचा निर्णय घेतला असंही पर्रीकर म्हणाले।
पणजीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमात मनोहर पर्रीकर बोलत होते. काश्मीरचा मुद्दा सोडवणं हे कठीण काम आहे. त्यावर चर्चा करण्यापेक्षा ठोस कार्यवाहीची आवश्यकता असल्याचं मनोहर पर्रीकर म्हणाले. काश्मीराचो प्रश्न रमेश पतंगेक हांव इतलें समजता की गोंयांत म्हाका संदी मेळटकच संदी आयली तशी हांव येता आसतना परत येता आसतना एक कारण अशें आशिल्लें की केंद्राक जी पळय काश्मीर हें तें दिल्ली म्हजी न्हय, दिल्ली हो म्हजो सदचो प्रांत न्हय, त्यामुळे ताजें प्रेशर म्हजेर जास्त आसतालें आनी म्हणून काश्मीराचो प्रश्न सोडप हें इतलें सोंपें ना. काश्मीराचो प्रश्न सोडोवपान लॉंग टर्म पॉलिसीच्यो गरज आहा. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी नागपुरात लॉटरी लागली. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपूरसाठीच्या अनेक प्रकल्पांचं उद्घाटन केलं. मोदी दीक्षाभूमीवर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या स्मृतींना अभिवादन केलं. तेथील पवित्र स्तूपास भेट दिली. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी विद्यासागर राव, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर आणि रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले हे देखील उपस्थित होते. डिजिधनच्या बंपर सोडतीत महाराष्ट्राचे 2 भाग्यवान विजेते लखपती आणि करोडपती झाले. लातूरातील श्रद्धा मंगशेट्टे या तरुणीनं अवघ्या 1590 रुपयांचा व्यवहार करून 1 कोटी रुपयांचं बक्षीस जिंकलंय. तर ठाण्यातल्या रागिणी उत्तेकर यांनी 25 लाखांचं बक्षीस जिंकलेलं आहे. नागपूरमध्ये नरेंद्र मोदींच्या हस्ते या विजेत्यांना बक्षिसाचं वितरण करण्यात आलं. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या श्रद्धानं काही दिवसांपूर्वी हप्त्यांवर एक मोबाईल खरेदी केला होता. त्याच मोबाईलचा हप्ता श्रद्धानं रुपे कार्डवरून भरला होता. त्याच व्यवहाराच्या क्रमांकाला लकी ड्रॉ योजनेत 1 कोटीचं बक्षीस मिळालं. यहाँ पे किसी एक सज्जन थे, उन्हें 50 लाख का इनाम मिला, उन्होंने डोनेट किया, तुमको भी 1 करोड़ की राशि मिली है. कुछ प्लानिंग है कैसे खर्च? नहीं सर, कुछ भी प्लानिंग नहीं है. एज्युकेशन बस कंप्लीट करना है. किती रुपयाचा पेमेंट तुम्ही डिजिटली स्वीकार केला होता? 510चा. 510 रुपये स्वीकार केल्यामुळे 25 लाख रुपयांचा पुरस्कार मिळेल, कधी विचार केला होता? नाही, स्वप्नातही वाटलं नव्हतं मला. 14 एप्रिलपासून ते पुढच्या 14 ऑक्टोबरपर्यंत केंद्र सरकारनं एक नवी योजना जाहीर केली आहे. तुम्ही यापुढे भीम ॲपचा वापर करण्यासाठी लोकांना जोडलं, त्यांना भीम ॲपची माहिती दिली तर तुम्हाला सरकारकडून 10 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंतचं बक्षीस मिळण्याची शक्यता आहे. मैं इस वैकेशन में मैं मेरे देश के नौजवानों को निमंत्रित करता हूं. इसमें एक योजना है रेफरल की. अगर आपने व्यक्ति को इसमें जोड़ा तो सरकार की तरफ से आपके खाते में 10 रुपया जमा हो जाएगा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल चंद्रपूर जिल्ह्यातल्या कोराडी आणि परळीतील 3 औष्णिक वीज प्रकल्पातील नवीन ऊर्जा संचांचं लोकार्पण केलं. यावेळी मोदींनी कोराडी थर्मल प्लांटची पाहणी केली. तसंच आधार पे योजनेची सुरुवात पंतप्रधानांनी केली. आधार पेच्या माध्यमातून आपला आधार क्रमांक वापरून आता आर्थिक व्यवहार करणं शक्य होणार आहे. पुढच्या 6 ते 9 महिन्यांच्या कालावधीत 70% दुकानांमध्ये आधार पे सुरू करण्याचं लक्ष्य आहे. 2022 पर्यंत महाराष्ट्रातील सर्व गरिबांना त्यांचं हक्काचं घर मिळावं म्हणून नव्या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. म्हाडा या योजनेतील घरांची निर्मिती करणार आहे. राज्यात 21 ठिकाणी म्हाडाच्या माध्यमातून गृहनिर्माण प्रकल्प सुरू होणार आहेत. मोदींच्या हस्ते त्याचा शुभारंभ झाला.